मालिका आणि चित्रपटातून स्वतःची वेगळी छाप पाडणारा देखणा अभिनेता म्हणजे समीर धर्माधिकारी। मॉडेलिंग पासून करिअरची सुरुवात करणाऱ्या समीरने मराठी आणि हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्री स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली। ऐतिहासिक भूमिका साकारण्यात त्याचा हातखंडा आहे। सुभेदार, पावनखिंड, शेर शिवराज, फतेशी कस्स, फर्जद, सम्राट अशोक, झाशी की राणी, पेशवा बाजीराव अशा ऐतिहासिक चित्रपट आणि मालिकांतील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या। पण फार थोड्या लोकांनाच माहित आहे की त्यांची बायको सुद्धा मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे। याचबरोबर आता त्यांची मुलगी सुद्धा या क्षेत्रात पदार्पण करायला सज्ज झाली आहे। अपर्णा धर्माधिकारी हे त्यांच्या पत्नीचं नाव असून अपर्णा ही सिनेमॅटोग्राफर म्हणून काम करत आहेत। अपर्णा आणि समीर हे कॉलेजपासूनच मित्र आहेत। कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी लग्न केलं। लग्न केल्यानंतर दोघांनी आपापल्या करिअरकडे लक्ष दिलं। समीरने सुरुवातीला मॉडेलिंग केले आणि नंतर तो अभिनय क्षेत्रात आला, तर अपर्णाने सुरुवातीला नाटक आणि एकांकिकामध्ये अभिनय केला। मात्र पुढे ती अभिनय सोडून सिनेमॅटोग्राफर झाली, कारण तिला फोटोग्राफीची खूप आवड होती। यातूनच तिने सिनेमॅटोग्राफीचं शिक्षण घेतलं। पुढे अनेक हिंदी मालिकांसाठी तिने सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केलं आहे। कहाणी घर घर की, कुसुम, संजीवनी, CID, डॉन, हॅपी गो लकी अशा गाजलेल्या मालिकांसाठी सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केलं आहे। आपले करिअर सांभाळून त्यांनी आपल्या संसारावर सुद्धा लक्ष दिलं। लग्नानंतर काही वर्षांनी त्यांना 2 मुली झाल्या। त्यांनी आपल्या मुलींची मॉडर्न नावे न ठेवता देवींच्या नावांना पसंती दिली। सरस्वती हे त्यांच्या थोरल्या मुलीचे, तर धाकट्या मुलीचे नाव पार्वती आहे। मुलीकडे जास्त लक्ष देता यावे म्हणून त्यांनी सिनेमाची आलेली अनेक कामं नाकारली। तरीही वेळात वेळ काढून अपर्णा यांनी निरोप आणि खिडकी नावाचे 2 मराठी सिनेमे केले। यापैकी निरोप या मराठी सिनेमाला राष्ट्रीय पारितोषिकही मिळालं आहे। आता त्यांची मोठी मुलगी सरस्वती मॉडेलिंग क्षेत्रात उतरली आहे। तिने यावर्षी मटा श्रावण क्वीन या सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला होता आणि ती या स्पर्धेत पहिली आली। आपल्या वडिलांप्रमाणे ती सध्या मॉडेलिंग क्षेत्रात नाव कमावत आहे। अशा प्रकारे समीर धर्माधिकारी यांच्याप्रमाणेच त्यांची बायको आणि मुलगी देखील मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहेत।